कारण हनुमंतानं जे कार्य केलं, तुकोबराय त्यांना म्हणतात, बाबा तू काय केलंस? हनुमंताने काय केलं? लंका जाळली. खरं तर राम राज्य आलं त्याच्या मागे मुख्य कोण आहे? मुख्य भूमिका कोणाची असेल तर हनुमंतरायांची आहे. हनुमंतराय तुकोबरायांना म्हटले बरं, कारण त्या काळातही तुकोबराया होते, आम्ही तुमच्याबरोबर देवाधरीशी अवतार, तुम्ही झाले रामराज्या राजा, आम्ही वानराच्या फौजा, तुम्ही झाले नंदबाळ, आम्ही गोपाळ, तुम्ही उभे विटेवरी, आम्ही झालो वारकरी. देवा आम्ही तुमच्या बरोबर आहोत. जे जे झाले अवतार, तुकोबराय म्हणतात आम्ही तुमच्या बरोबर होतो. हनुमंतराया तुकोबरायांना म्हणतात, अहो तुकोबराय असं काय उगाच आळ आणता हो माझ्यावर? मी लंका जाळली नाही हो, मी लंका जाळली. तुम्ही परत रामायण पहा. तुम्ही भावनेच्या भरात म्हणता जाळलेली लंका, पण दुसऱ्याचं घर जाळतो तो दुष्ट जरी असला तरी तो रामभक्त असू शकत. मी लंका नाही जाळली हो. तुम्ही नीट पहा, रामायणाला परत विचारा, बरेच रामायण आहेत. अहो त्यांनीच माझी शेपटी जाळली, मी जाळलं का? सगळ्या लंकेची कापडं गोळा केली आणि माझ्या शेपटीला बांधली, सगळी कपडे संपले आणि मग त्यांनी माझी शेपूट जाळली. मी नाही लंका जाळली. अहो लंका आपोआप जळाली. कारण काय? जो दुसऱ्याची बायको पळवतो ना त्याचं आपोआप जळतं. विठ्ठल विठ्ठल. म्हणून राम जर कळायचा असेल तर भक्ताला प्रार्थना करायला हवी, त्याला त्याची शरणांगती पत्करायला हवी, मग आम्हाला राम कळतो. राम राम म्हणजे काय? एक राम दशरथ का बेटा, एक राम है घट घट बैठा, एक राम है जगत का पसारा, एक राम है सबसे न्यारा. किती राम सांगितले मी? किती? पहिला कोणता सांगितला? एक राम दशरथ का बेटा, एक राम है घट घट बैठा. आपल्या घटामध्ये जो राम आहे तो आम्हाला कळाला पाहिजे. एक राम जगत का पसारा, एक राम है सबसे न्यारा. अजून राम सांगू का तुम्हाला? अजून सांगू? जो जन्माला आला तो ललाराम. कोणता? लल्ला नाही, लला. तदनंतर 16व्या वर्षाचा झाला, विश्वामित्रजी आले आणि घेऊन गेले तो दुल्हाराम. कोणता महाराज? ललाराम, दुल्हाराम. कैकेयीच्या आदेशामुळे दशरथांना प्रणाम करून वनवासाला निघाले तो वनवासी राम. किती झाले? 3. वनवासाला गेल्यानंतर सीतामाईचं हरण त्या दुष्ट रावणानं केलं आणि इतस्ततः प्राणी मात्रांना, वृक्षवल्लींना विचारू लागला, सीते सीते कुठे माझी सीता? तो विरही राम. किती झाले? 4. रावणाच्या लंकेचं शोधन केलं, रावणाशी युद्ध केलं तो योद्धा राम. कोणता राम? योद्धा राम. रावणाचा वध केला, बिभीषणाला राज्य दिलं, पुन्हा अयोध्या नगरीत आला तो राजा राम. कोणता राम? आणि तुमच्या आणि माझ्या अंतरात जो आहे तो आत्माराम. विठ्ठल विठ्ठल.
सर्वा घटी राम भाव शुद्ध, सर्वा घटी ज्ञानदेवाप्रमाण आत्मा हा निधान, ज्ञानदेवाप्रमाण आत्मा हा निधान, सर्व घटी राम भाव शुद्ध. सर्व घटी राम भाव शुद्ध, पण आत्मा निधान पाहिजे. हरिपाठ सरळ बोलायला फार सोपं आहे, पण उलट म्हणणं फार अवघड आहे. सर्वा घटी राम भाव शुद्ध, शुद्ध भाव असला तरच तो राम कळतो. आम्हाला राम कळाला पाहिजे अगोदर, हे की नाही. आणि रामराज्य यावं वाटतं ना तुम्हाला सर्वांना. रामराज्य आता आहे का? रामराज्य नाही म्हणता, खरंच नाही. रामराज्य यावं अशी इच्छा आहे आपली. सर्वांना वाटतं रामाचं राज्य यावं, पण रामराज्य आता आहे का? तुकोबरायांनी अनुभूती घेतली, त्यांना अनुभव आला आणि ते क्रियापद पहिल्यांदा वापरतात. झाले रामराज्य, झाले नाही म्हणत, झाले रामराज्य, प्रथम क्रियापद वापरतात. कधी कधी आनंदाच्या भरात बघा आपण बोलून जातो, होय की नाही. अत्यंतिक दुःख जर झालं तर क्रियापद पहिल्यांदा वापरतो, आणि खूप आनंद झाला तर पहिल्यांदा क्रियापद वापरतो. खूप आनंद झाला, झाला मुलगा झाला म्हणतो की नाही, झाला झाला. किंवा मॅच सुरू आहे भारत आणि वगैरे कोणाचीही असेल, त्यात आपला जर देश जिंकला, जिंकलो म्हणतो की नाही. पुढारी निवडून आला, जिंकलो म्हणतो ना, क्रियापद पहिल्यांदा वापरतो. तुकोबाराय क्रियापद पहिल्यांदा वापरतात. काय झाले? झाले रामराज्य. पण रामराज्य केव्हा येतं? जेव्हा रावणाचा वध होतो तेव्हा. केव्हा येतं? रावणाचा वध होतो तेव्हाच रामराज्य येतं, त्याशिवाय नाही. आता बऱ्याच जणांना रावणाचा पुळका आलाय बरं. रावणावरती पिक्चर सुद्धा एक सिरियल बनणार होती, नंतर वादात आली, सिरियल बंद पडली. रावणाला सुद्धा श्रेष्ठ समजणारी अनेक लोक आहेत. तसं पाहायला गेलं तर रावणाचा अधिकार होता बरं तसा. गंधर्वांमध्ये गंधर्वांनाही लाजवेल असा संगीतकार रावण होता. म्हणून वेदांना चाल लावणं अवघड नाही. आजही मोठमोठे पंडित वेदांती जे मंत्र उच्चारताना वेदांच्या मंत्रांना चाल लावतात ना, ती रावणाची आहे. ओम ही रावणाने चाल लावली. विद्वान एवढंच नाही तर तपोनिधी असं म्हणायचं. तप करणारा तपस्वी होता रावण. भक्ती त्याची काय सांगावी. भक्ती कशी केली आम्हाला कोणालाही जमणार नाही. तपाला बसला वडिलांची आज्ञा. कुंभकर्ण रावण विभीषणाला तपश्चर्येला बसला, पण एक तो फार हुशार होता. कशामुळं? बसण्या अगोदरच त्यांनी आधी नारद महर्षींना विचारलं, त्या काळचा गुगल, की आम्हाला तपश्चर्येला बसायचे, असं मला असं एक सूत्र द्या की कोणती देवता लवकर प्रसन्न होते, सांगा हो मुनी. नारदांनी सांगितलं, महादेव लवकर प्रसन्न होतात, ब्रह्मदेव सुद्धा प्रसन्न होतात. ब्रह्मदेवांना प्रसन्न केलं आणि अमरत्वाचा आशीर्वाद मागितला. ब्रह्मदेव म्हटले, ते तर देऊ शकत नाही, पण मी तुला अमृताचा कुंभ देतो, तो तुझ्या नाभीत ठेव. महादेवांची भक्ती केली. कमळ वाहायची, कमळ रोज 1000 सफेद रंगाची कमळ वाहून रावण महादेवांची भक्ती करत होता. एक दिवस 999 कमळ भरली, एक कमळ कमी पडलं. आपल्या मस्तकाचं कमळ दिलं, शीर कमळ. आपल्या शरीरात 7 कमळ आहेत. किती मोजा? चरण कमळ, नाभी कमळ, हृदय कमळ, किती झाले? कर कमळ, मुख कमळ, नेत्र कमळ आणि शीर कमळ. हे शीर कमळ अर्पण केलं. 7 कमळातील आपलं शीर महादेवांना अर्पण केलं. महादेव सुद्धा प्रसन्न झाले. भक्तीतही श्रेष्ठ. पण तो भक्ती करत होता,
पण भक्ती करत असताना भयानं नाही तर ज्ञानानं करावी. भक्ती कशानं करावी? बहुतेक आपण सर्वच मंडळी भक्ती करतो देवाची, पण सर्व भयानं करतो. जे भयानं भक्ती करतात त्यांना रावण म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. काहीतरी प्राप्त करण्याच्या अपेक्षेनं, मला काहीतरी मिळावं या अपेक्षेनं नाही. मग भगवंताची भक्ती निस्सीम भावानं करावी. कोणती निरपेक्ष भावानं देवाची भक्ती करावी. पण रावणाने काहीतरी मला प्राप्त व्हावं म्हणून हा भक्ती करत होता. भक्तीमध्ये कसा तो श्रेष्ठ म्हणताय. एवढंच नाही, काही मंडळी म्हणतात रावणाला मानलं पाहिजे बुवा. सीतामाईचं हरण केलं पण तिला स्पर्श केला नाही लंकेत गेल्यावर. किती शीलवान राजा होता. कसला शीलवान हो. खरं तर नाईलाजास्तव तो शीलवान असल्याचा भास करत होता. नाईलाज होता. हा, काही लोक भक्ती करतात नाईलाजानं, तो करतो म्हणून करायचे. काय एक मी नेहमी सांगतोय की रिटायर्ड झालेल्या मनुष्य बहुतेक कीर्तनाला येणारे तुम्ही बहुतेक सर्व रिटायरच आहेत का हो? मला तर पुढे बसलेले श्रोते दिसत आहेत. इकडे बी हे रिटायर झालेलेच आहेत क्वचित मध्ये मध्ये. पण आमच्या वाट्याला सर्वे कोण आहेत? नंतर त्याला परमार्थाची आवड निर्माण झाली. नवे नवे आपल्याच सप्त्याला आला आणि बाबांच्या हातून माळ घातली. रिटायर झाला म्हणून काही काळानं आता इथली लहान घरं, पूर्वी लहानग्या घरांमध्ये 10-10, 15-15 माणसं असली तरी आईच्या कपाळावर आठी येत नव्हती. पण आता बाळाचं लगीन करून दिलं. यांनी थोडे दिवस अनुभव घेतला आणि म्हणले चला आपलं गावाला, आपली पेनसळ खाऊ आणि गावाला राहू. गेले वो गावाला. आणि मग माळ घातल्यामुळं सद्गुरूंनी सांगितलं होतं, गुरु महाराजांनी, की रोज जप करायचा. देवाच्या पुढे बसून रामकृष्ण हरीचा जप करा, हाच महामंत्र आहे. आणि तो रोज आपला जप करू लागला. सकाळच्या वेळी एक वेळेस आईसाहेब उठल्या लवकर आणि स्वयंपाक आटोपून त्यांनी चुलीवरती दुधाचा टोप ठेवला. निखारा होता. निखाऱ्यावर ठेवतात बघा. सगळा स्वयंपाक झाला, आपोआप दूध तापतही राहतं. आणि मग तो ठेवला टोप. जाता जाता आवाज मारला, अहो मी चालले बाहेर भांडी घासायला. तवर हे दुधात उतू जातं नका पाहू, पण एक पहा, एक बोका टपलाय. रोज दुधासाठी रोज येतो आणि ते दूध आपलं अपवित्र करतो. लक्ष ठेवा. हा पूजेला बसला, जप सुरू केला, रामकृष्ण हरी, पण लक्ष उंबऱ्याकडं. असं म्हणता म्हणता बरोबर वेळेला बोका आला. जसा बोक्याला पाहिलं याच्यामध्ये एक बदल झाला. काय? फक्त रामकृष्ण हरीचा टोन वाढला. रामकृष्ण हरी. बोका जसं जसा पावलं टाकत पुढे आला, काहीच बदल नाही झाला, फक्त टोन वाढला. रामकृष्ण हरी. बोका चुलीच्या जवळ आला. रामकृष्ण हरी. चुलीच्या वर त्यानं पाय ठेवल्यावर अजून रामकृष्ण हरी. बोक्यानं टोपात तोंड घालणार यांनी माळच फेकून हाणली. ती पडली बोक्याच्या गळ्यात. बोक्याच्या गळ्यात माळ पडल्याबरोबर याला वाटलं काहीतरी पडलं आणि बोक लागलं पळायला. जे पळतय, धावतय. पुढे काही उंदराची पिटकुली बाहेर आली होती. उंदीर होते, त्यांनी पाहिलं बोका पळतोय बुवा. उंदरही लागली पळायला. पळता एक लहान उंदीर, फार हुशार होता महाराज. लहान फार हुशार असतात बरं. लहान बाळ फार हुशार असतात. ते लहान बाळानं नीट बघितलं त्या महाराजाला, आपलं त्या मांजराला. आणि ते बाळ हसलं आणि म्हटले, पप्पा घाबरू नका, पळू नका, नीट बघा त्या बोक्याकडं. तो बोका माळकरी आहे, आपल्याला काही भीती नाही. तो पप्पा म्हटला, बाळा तुला अनुभव नाही. अशी बरेचसे बोके बाजारात आले. आता तर तरुण बोके आलेत. विठ्ठल. या भक्तीला काही किंमत आहे का हो? ही रावणाचीच भक्ती ना. भयानं करायचं, तो करतो म्हणून करायचं. अहो रावण काय सांगावं त्याची विद्वत्ता. एकदा
साक्षात शक्ती माता पार्वती मातेनं आग्रह धरला. मोकार लोकांचे बंगले झाले. आता पार्वती मातेनं आपल्या पतीला आग्रह केला, आम्हाला हे बंगला एखादा आपलाही व्हावं का नाही, बंगला झाला पाहिजे, आग्रह केला पाहिजे. आपला बंगला असा बांधायचा आतापर्यंत कुणाचाच झाला नसेल असा. महादेव म्हटले आता मग काय करावं, मग सोन्याचाच बांधून घेऊ ना. लगेच कुबेराला आज्ञा दिली, कुबेरजी हमारे सोने का महल बनाओ, बंगला बनवा आमच्यासाठी सोन्याचा. कुबेरजीने अतिशय सुंदर बंगला बनवला. आताच बंगला तर अतिशय सुंदर झाला, पण प्रत्येक स्त्रीला असं वाटतं आपलं जे आहे ते लोकांना दाखवावं, वाटतं की नाही. बंगला जरी झाला तरी महादेवजी म्हटले मग आपला आता काही तिथी नाही वास्तूच्या, मग गृहप्रवेश प्रवेश करू, जाऊ दे मरू दे. पण ती म्हटली असं नाही, वास्तू मुहूर्त शोधा, अशी वास्तुशांती करायची की आतापर्यंत कुणाची झाली नसेल. आग्रह केला बरं. महादेवांना सुद्धा त्यावेळेला ऐकावं लागत होतं. देवाला नाही, महादेवाला सुद्धा ऐकलं. आता मग विद्वान ब्राह्मण कुठून आणायचा, अशी वास्तुशांती झाली नसेल. सर्च केल्यावर कळालं की रावण आहे ना, हाच विद्वान ब्राह्मण आहे. अशा विद्वान ब्राह्मणाला वास्तुशांतीला बोलावली. अतिशय सुंदर त्यांनी मांडणी केली. पुण्याह वाचन, गृहप्रवेश झाला, पुण्याह वाचन झालं, वर्धिनी कलशाचं पूजन, मातृका पूजन झालं, नवग्रहाचं पूजन झाले, अजून रुद्र कवच, वर्धिनी कलश, हवन, यज्ञ, सगळं यज्ञ कर्म सर्व पार पडलं. पण त्यांचे ते उच्चार ऐकून महादेवजी प्रसन्न झाले. महादेवजी म्हणू लागले, अरे काय तुझी वाणी आहे, काय सुंदर बोलतेस, फार मी प्रसन्न झालोय. सांग आता तुला दान आणि दक्षिणा काय द्यायची. आता तो रावणच ना, तो म्हटला तुम्हाला दानच द्यायचं असेल तर ज्याची वास्तुशांती केली ना ते घरच दान द्या आणि दक्षिणा म्हणून तुमची बायको द्या. विठ्ठला विठ्ठला. हा रावण काही चांगला आहे का, चांगला म्हणता येईल त्याला? नाही ना. हा दुष्ट रावण. एवढंच नव्हे तर जेव्हा सीतामाईचं हरण केलं आणि ती वश होईना म्हणून त्याचा सेक्रेटरी आला आणि एक दिवस रावणाला म्हटला, महापार्श्व नावाचा, महाराजजी आता जर सीता तशी वश होत नाही तर मग असं करा, बलात्काराने तिला प्राप्त करा बरं. असं म्हटल्याबरोबर रावण म्हटला, ए महापार्श्वा, अरे तू माझा सेवक आहेस, मी राजा आहे. बलात्कारानं प्राप्त करायचं असेल तर केव्हाच केलं असतं. पण काय सांगू तुला, मला नाईलाजानं सज्जन हे दाखवावं लागतं. कारण काय त्याचं, माझा म्हणजे त्याचाच भाऊ एक कुबेर, आणि त्या कुबेराची सून होती पुंजिकास्थली नावाची. काय नाव तिचं? पुंजिकास्थली नावाची त्याची सूनबाई. या रावणानं तिचं हरण केलं आणि तिच्यावरती बलात्कार केला. ती क्रोधानं पळू लागली, धावू लागली. रावण तिच्या मागे धावतोय. ब्रह्मदेवाला शरण गेली. ब्रह्मदेव म्हटले, काय झालं? सांगितलं, ह्या दुष्ट माझ्या मागे धावतोय ना, त्यानं माझं शीलभंग केलं. ब्रह्मदेवाने रावणाला पाहिलं आणि म्हटले, जर इथून पुढे रावणा, इथून पुढे जर एखाद्या स्त्रीला, परस्त्रीला तू प्राप्त करण्याची इच्छा जरी मनात आणशील, इच्छा आणली ठीक आहे, पण स्पर्श जरी त्या इच्छेनं तू जर स्पर्श करशील तर तुझ्या मस्तकाचे 100 तुकडे होईल. म्हणून नाईलाजानं तो सज्जनही दाखवत होता. का स्पर्श केला नाही सीतामाईला? तो आपल्या डोक्यांचा विचार करत होता. 10 डोकीन त्याचे 10 तुकडे होतील म्हणून. हा दुष्ट रावण खरं तर त्याला योद्धाही म्हणता नाही येणार, फक्त दाखवत होता मी योद्धा आहे. वाल्मिकींना विचारा, हा रावण याला आधीच परास्त केलं होतं सूर्यवंशातल्या एका राजानं. एक चक्रवेन नावाचा राजा होता. चक्रवेन, जनक राजाच्या वंशामध्ये 4थ्या पिढीचा हा चक्रवेन राजा इतका शीलवान होता, बलवान राजा होता. त्याचं शील कशात होतं? तो राजाच्या गादीवर बसला होता पण कोणताच उपभोग घेत नव्हता. राज्यातील आलेला कर स्वतःच्या घरासाठी वापरत नव्हता आणि कुठंच 19 बंगले घेत नव्हता. का हसले? का हसले? त्याचं सांगतोय मी.
तो कधीच कोणताच पैसा कर त्याच्या मंत्रिमंडळात मध्ये सुद्धा 1 रुपयाचा कुठेही घोटाळा नाही. 1 रुपया सुद्धा आपल्या संसारासाठी लावत नव्हता. चक्रवेन नावाचा राजा, तो चक्रवेन नावाचा राजा एक दिवस रावण विश्व जिंकण्यासाठी निघाला आणि त्याच्या नगरीच्या द्वाराजवळ आला. बघा त्याची महती. मग तो त्याचं पोट कसं चालवायचं, तर त्याची 1-1.5 एकराची जमीन होती ना, त्यामध्ये आपल्या पत्नीसह तो शेत पिकवायचा आणि त्यामध्ये स्वतः शेती करायचा. जे मिळेल त्यामध्ये तो स्वतः खायचा आणि आपल्या बायकोलाही द्यायचा. कधी उंची वस्त्र त्यानं परिधान केली नाही. अनेक रत्नांचे मुकुट त्यांनी कधी मस्तकावर धारण केले नाही. कोणत्याही मोठ्या गाडीत तो स्वतःही चालवत कधी गेला नाही. पायानं यायचा आणि पायानं जायचा. बायकोला कधी उंची वस्त्र दिले नाही. शिवलेले कपडे कधी घातले नाही. बायकोच्या इच्छेनं गादीवर नाही बसला. मग राज्याच्या कल्याणासाठी तो गादीवर बसला. बायकोला शिवलेले कपडे नाही घातले, हातानं शिवायची राजाची बायको. एक दिवस रावण त्या नगरीच्या द्वारावर आला आणि युद्धाचं आमंत्रण त्याला दिलं. सेवक पाठवले. चक्रवेन म्हटला ठीक आहे, भेटीला आला. महाराज युद्ध करायचंय ना तुम्हाला, मग असं करा आपण उद्या युद्धाला सुरुवात करू. चक्रवेन म्हटला. त्या रात्रीमध्ये छोटंसं गाव होतं युक्रेन. सर्वांना एकत्रित केलं आणि सांगितलं उद्या युद्ध करायचं आपल्याला. कुणाशी? रावणाशी. लंकेचा राजा रावणाशी युद्ध करायचंय. अहो त्या नगरीतली सर्व मंडळी एकत्रित आली. लहान लहान मुलं सुद्धा, स्त्रिया, पुरुष, लहान मुलं, त्या नगरीतले प्राणी सुद्धा, पशु सुद्धा, पक्षी सुद्धा त्या नगरीमध्ये, सर्व पक्षी, पशु पक्षी, प्राणी सुद्धा. जेव्हा रावण सकाळच्या पहारी उठला ना युद्धाला, त्याच्या समोर लहान लहान बाळं सुद्धा हातात जे हत्यार मिळेल ते घेऊन उभे होते. त्या सर्वांची निष्ठा पाहून रावण थरथरला. आणि रावण म्हटला, मुद्दामहून दाखवलं त्याने, खरं तर तो घाबरला होता. अरे ही लहान मुलं सुद्धा, त्यांच्या डोळ्यामध्ये तेज पहा, ती शाक्त शक्ती पहा त्यांची. रावण घाबरला आणि म्हटला, बाबा हो तुम्ही तुमच्या राज्यात सुखी राहा, लहान मुलांना स्त्रियांशी युद्ध करू नये. आता त्याला कळालं आणि रावण माघारी गेला. बरं हा दुष्ट रावण काही काळानं, आता हा चक्रवेन राजा कधीही उपभोग घेत नव्हता. जमिनीवरती झोपायचा. 1 रुपयाचा घोटाळा नाही. परत मी सांगतोय, त्यामुळं तिथं धरणी सुद्धा पीक द्यायची. पाहिजे तेवढं 1000 जरी नागरिक होते, 10,000 लोकांचं पीक निघायचं. मग हे निर्यात करायचे. असा हा राजा. पण एक दिवस काही समारंभानिमित्तानं राजाची पत्नी, त्यावेळेला काही पुरुषांना काही समस्या असतील तर ते राजाकडे जायच्या आणि स्त्रियांना समस्या असल्या त्या राणीकडे जायच्या. सर्व राणीकडे गेल्या. पाहतायत तर राणीला पाहिलं शिवलेले कपडे घातलेले, हाताने टाचा मारलेला आणि ती साडी साधी. आणि ह्या सगळ्या गेल्या ना नगरीतल्या, ह्या मोठमोठ्यांच्या होत्या. यांच्या हातात बांगड्या काय, शृंगार काय, नटूनच गेल्या होत्या. अतिशय 2-2 तास ब्युटी पार्लरमध्ये जाऊन फेशियल वगैरे करून सर्व गेल्या होत्या. जायला हवं. अरे सौंदर्य गेलंच पाहिजे. हां, प्रत्येकाला आपण सुंदर दिसावं असं वाटतं की नाही? मग वाटलंच पाहिजे ना. मग फक्त शरीर सुंदर, कपडे सुंदर असून नाही महत्त्वाचं, आपला चेहरा सुद्धा सुंदर हवा. कारण वेधशक्ती हवी आपल्याकडं. वेध आकर्षित झाली पाहिजे लोक, वेगळ्या भावनेनं नाही, प्रेमाच्या भावनेनं. त्या सर्व स्त्रिया शृंगार करून गेलेल्या. आणि मग तिला पाहिलं राणीला. म्हटले, महाराणी, सम्राट राजाच्या तुम्ही पत्नी आहेत, पण हे काय हो असं बोलतात ना, काय तुमची साडी आणि काय तुम्ही कशा? अहो राणी आहात तुम्ही, राजाच्या राणी आहात की नाही? मग तुम्ही अशा कशा हो? बघा ना आमच्याकडे, आम्ही तर तुमचे सेवक आहोत, पण तुमच्यापेक्षा आमच्या घरातली मोलकरी नाही ना, तिचे कपडे चांगलेत. हाक मारले. अगं सखू. राणीला वाईट वाटलं. कोणाला नाही वाटणार हो? राणीला फार वाईट वाटलं. आणि ती राणी मग राजाला तिनं आग्रह केला, हो असं काय करता? तुम्ही राजा आहात,
आपल्या सेवकांच्या स्त्रिया कशा शृंगार करतात, मलाही वाटतं शृंगार करावं. राजा म्हटला, अगं आपल्याकडे तेवढं नाही ना, तुला देण्या एवढं नाही, कारण तुला माहिती आहे आपण जे पिकवतो तेच विकतो आणि त्याच्यावरतीच आपण आपलं घर चालवतो. 1 रुपया सुद्धा आपण नगरीतला कोणत्याही कराचा, कोणत्याही घोटाळ्याचा आपण वापरत नाही, किंवा महानगरपालिकेचा सुद्धा आम्ही घड्याळ सुद्धा वापरत काहीच नाही, आम्ही काहीच घेत नाही. मग मी स्वतः कष्ट करतो, पण मला असं नाही करता येणार ग, मी महाराज आहे ना, महाराजाला असं नाही देता येत. आमच्याही समस्या आहेत बरं अशा, नाही करता येत आम्हाला. असू दे, तुला खूपच काही वाटलं तर समारंभाला जाऊ नको ना, पण स्त्री हट्ट, बाल हट्ट, योगी हट्ट, स्त्री हट्ट पाहिजे मला, द्या ना. बरं ठीक आहे. मग राजानं विचार केला, मग असं करू, जे दुष्ट आहेत ना, जे क्रूर राजा आहेत, जे अनितीने धन कमावतात, आपण त्यांच्याकडून कर घेऊ. काय? जे अनितीने धन कमावतात आपण त्यांच्याकडून धन घेऊ. म्हणून या चक्रवेन नावाच्या राजानं काय केलं, आपल्या एका दूताला रावणाकडे पाठवलं. अनितीने धन कमावणारा, सतत मदिरापान करणारा आणि लंकेला सुद्धा सर्वांना किराण्या मालात देणारा हा रावण, प्रत्येकाला. तो रावण त्याच्याकडे दूत पाठवला. दूतानं सांगितलं, मी चक्रवेन राजाकडून आलोय आणि मला आमच्या राजानं सांगितलंय तुम्हाला कर द्यायचंय. रावण हसला, अरे मी साधू संतांकडून कर मी घेतो. मग रावण म्हटला, अरे मी साधू संतांकडून सुद्धा मी घेतो कर, तर मी रक्त सुद्धा घेतलंय त्यांचं, कर म्हणून रक्त घेतलंय. रावण म्हटलं, मी कर देणार. बरं ठीक आहे. म्हटलं, देता की नाही देता एवढं सांगा, मी चक्रवेन राजाकडून आलोय. ते म्हटले, माहिती आहे चक्रवेन, तू जा, आम्ही काही कर देणार नाही. अपमानित करून पाठवलं. बघा, नंतर मग रावण आपल्या महालामध्ये गेला. शय्या कक्षात गेल्यानंतर मंदोदरीला हसून बोलू लागला, अगं मंदोदरी, काय हास्यास्पद आहे ग, मी लंकेचा राजा, इतकं माझं वैभव आहे की माझ्या घरामध्ये साक्षात देवता, हे नोकर म्हणून आहेत, देवता सुद्धा माझ्या सेवेला आहेत. एका कवीची कविता आहे, पुष्पे आणित इंद्रचंद्र रविते दीप प्रचर्या घडे, वारा झाडी तसे स्वये पचनते वैश्वानराला पडे, ब्रह्मा वेद पढे जळा दीप जळे आनो निघाली सडे, द्वारा सांभाळी काळ रांड सटवी बंदी खानी रडे. हे रावणाचं वैभव आहे. काय? पुष्पे आणित इंद्रचंद्र रविते दीप प्रचर्या घडे. रावणाची फुलं आणण्यासाठी इंद्र यायचा, फुलं घेऊन यायचा. चंद्र रवी प्रकाश द्यायचे दिवसाच्या वेळेला सूर्य आणि रात्रीच्या वेळेला चंद्र, दिपून टाकायची ती लंका. वारा झाडू मारत होता, वारा झाडी तसे स्वये, आणि त्याचं पचन वैश्वानर करायचे. पचन ते वैश्वानराला पडे. ब्रह्मा वेद पढे, त्याच्या घरात वेद पढण्यासाठी ब्राह्मण साक्षात ब्रह्म होता. जळा दीप जळे आनो निघाली सडे, समुद्र सडा शिंपण्यासाठी यायचा. द्वारावरती द्वारपाळ म्हणून काळ उभा होता आणि त्याच्या बंदी खाण्यात सटवी रडत होती, विठ्ठल विठ्ठल. एवढंच सिंहासनाला जाताना नवग्रहाच्या त्यांनी पायऱ्या केल्या होत्या, पायऱ्या, नवग्रहाच्या पायऱ्या होत्या. बघा, तो रावण म्हणतो, हसला, अरे काय सांगावं, तो कोण आला चक्रवेन आणि मला म्हणतो कर द्यावा. मंदोदरी म्हटली, महाराज विचार करा, काय नाव म्हटलात तुम्ही? हा चक्रवेन राजाला मी ओळखते, मी ओळखते त्याला, त्याला विरोध करू नका, एका क्षणात तो नष्ट करेल तुम्हाला. तो हसला रावण. आता रावणाचं हसणं कसं तुम्हाला माहिती आहे. रावण हसला, अगं काय सांगतेस तू मला? म्हटले ठीक आहे, तुम्हाला पुरावा देते, चला माझ्याबरोबर. सकाळच्या वेळेला त्यांचा एक मंडप होता, तिथं रोज ते सकाळच्या वेळेला बसायचे आणि पक्ष्यांना धान्य टाकायचे. गेल्यानंतर मंदोदरीने धान्य हातात घेतलं आणि त्या पक्ष्यांना टाकताना
मंदोदरी म्हटली, आता पहा, इथं उभे राहा. त्या पक्ष्यांना सर्वांना शपथ घातली, तुम्हाला रावणाची शपथ आहे, तुम्ही धान्य खाल्लं तर. पक्ष्यांनी लक्षच दिलं नाही, सगळे धान्य खायला जोंबले, सगळं संपवलं. बरं ठीक आहे, तिनं परत दुसरी मूठ टाकली. आता पहा म्हटले, मंदोदरी म्हटली, आता नीट लक्ष देऊन पहा. पक्ष्यांना म्हटली, हे पक्ष्यांनो, तुम्हाला चक्रवेन राजाची शपथ आहे, जर धान्य खाल्लं तर. एकाही पक्षानं धान्याला स्पर्श सुद्धा केला नाही. कशाचं बळ आहे? आणि तिनं धन नाही कमावलं, कुणावर डल्ला नाही मारला, उगाच बंगला नाही बांधला. मग पक्ष्यांनी सुद्धा, त्यातलं एक पक्षी बैराव होता, त्याला काहीच ऐकायला आलं नाही. त्यानं धान्य खाल्ल्याबरोबर, जसं त्यानं दाना टिपल्याबरोबर त्याचं मस्तक गळून पडलं पक्षाचं. मंदोदरी रावण म्हटला, ग काहीतरी उगाच काय बोलतेस. त्यांना कळाल, पक्ष्यांना थोडी कळतं. म्हटलं बरोबर, परत मी बोलते, पहा, रावणाची शपथ आहे, धान्य खाऊ नका. झोंबले ना. चक्रवेनाची शपथ आहे, एकानेही शिवलं नाही धान्याला. काय त्याचं सामर्थ्य असेल. आपल्या जीवनामध्ये, आपल्यामध्ये सुद्धा असं सामर्थ्य निर्माण झालं पाहिजे. तो चक्रवेन राजाचा सेवक रावण थोडा धस्स झालं बरं हृदयात. किती मोठा गुंडा असला तरी, जर महाराजांनी जर त्याला विरोध केला तर घाबरल्याशिवाय राहत नाही. पण विरोध केला पाहिजे ना. जे वाईट आहे त्याच्याविषयी बोललंच पाहिजे, नाही तर असे कितीही रावण जन्माला येतील. तो रावण घाबरला थोडासा, आणि दुसऱ्या दिवशी त्यानं पाहिलं, हा जो सेवक गेला होता ना, तो सेवक समुद्राच्या किनाऱ्यावर लंकेच्या इथं वाळूमध्ये थांबला. आणि त्यानं काय केलं, एक जशीच्या तशी वाळूची लंका बनवली, छोटीशी, जशीच्या तशी आखीव रेखीवर नक्षीकाम केलेली, अनेक भिंती, सुंदर अशी द्वारं, अशी लंका त्यानं बनवली. आणि त्या साधा सेवक, बरं, चक्रवेन राजाचा सामान्य सेवक, आणि त्यानं लंका बनवली.